नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट अभिषेक बुडे आपलं सर्वांचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आत्तापर्यंत आपण FIR आणि झिरो FIR ह्या अशा बऱ्याचशा काही गोष्टी बघितल्या. आज आपण बघणार आहोत इन्व्हेस्टिगेशन म्हणजे तपासाचं कार्य, जे पोलीस तपास जे करतात त्याचं कार्य कसं चालतं. ह्याच आपण फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 156 ते 166 पर्यंत म्हणजे पार्ट 1 आणि नंतर पार्ट 2 167 पासून ते 173 पर्यंत आपण ते दुसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत. आज आपण पार्ट 1चा व्हिडिओ बघणार आहोत. त्यामध्ये कलम 156 काय सांगतं हे बघू. कलम 156 काय सांगतं फौजदारी प्रक्रिया संहितेचं. पोलीस ऑफिसर्स पॉवर टू इन्व्हेस्टिगेट कॉग्निजेबल केस, दखलपात्र गुन्हा करण्यासाठी पोलिसांची काय पॉवर आहेत हे आपण बघणार आहोत. सबसेक्शन 1 काय सांगतं त्याच्यातलं, एनी ऑफिसर in charge of a police station may, without the order of a magistrate, investigate any cognizable case. जसं आपण नॉन कॉग्निजेबल केस चा व्हिडिओच्या वेळेस सांगितलं की नॉन कॉग्निजेबल केस ही कोर्टाच्या ऑर्डरच्या शिवाय इन्व्हेस्टिगेट करता येत नाही. त्याच पद्धतीनं कॉग्निजेबल केस ही कोर्टाची ऑर्डरची आवश्यकता नसताना, कोर्टाची ऑर्डर नसताना ही देखील कॉग्निजेबल केस ही पोलीस ऑफिसरांना इन्व्हेस्टिगेट करता येते. त्याच्यामध्ये पुढे काय सांगितलंय, विच अ कोर्ट हॅव्हिंग ज्युडिकेशन ओव्हर द लोकल एरिया विदिन द लिमिट्स ऑफ सच स्टेशन वुड हॅव पॉवर टू इन्क्वायरी इन टू ऑर ट्राय अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ चॅप्टर 13. म्हणजे चॅप्टर 13 CR फौजदारी प्रक्रियेसाठी चॅप्टर 13 मध्ये ज्या कोर्टाला जसं इन्व्हेस्टिगेशन ज्युडिकेशनची पॉवर दिली त्या पद्धतीनं ते कोर्ट तिथं ती केस ट्रायल होईल त्याची, म्हणजे त्याचा तपास पोलीस ऑफिसर करते ना त्याच्यानंतर त्याची ट्रायल आहे ती त्या चॅप्टर 13 मध्ये दिलेल्या ज्युरिडिक्शननुसार त्या कोर्टामध्ये त्याची ट्रायल होणार. सबसेक्शन 2 काय सांगतं 156चं, नो प्रोसिडिंग ऑफ अ पोलीस ऑफिसर इन एनी सच केस शॅल ॲट एनी स्टेज बी कॉल्ड इन क्वेश्चन ऑन द ग्राउंड दॅट द केस वॉज वन विच सच ऑफिसर वॉज नॉट इम्पॉवर्ड अंडर दिस सेक्शन टू इन्व्हेस्टिगेट. म्हणजे ह्या कुठल्याही पोलीस ऑफिसरवर त्यांनी जे इन्व्हेस्टिगेशन केलंय की समजा नंतर जर असं प्रश्न उद्भवता आला की त्यांना पॉवर नसतानाही त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलं, तर त्यावेळेस त्या पोलीस ऑफिसरवर कुठल्याही प्रकारची प्रोसिडिंग त्यांच्या विरुद्ध, त्यांच्या अगेन्स्ट चालणार नाही, फक्त एवढ्या कारणासाठी की त्यांना पॉवर नव्हती म्हणून. नंबर 3 काय सांगतं, सबसेक्शन 3, एनी मॅजिस्ट्रेट इम्पॉवर्ड अंडर सेक्शन 190 मे ऑर्डर सच अन इन्व्हेस्टिगेशन ॲज अबाव मेन्शन. जसं आपण नॉन कॉग्निजेबल केसचा रिपोर्ट कंप्लेंट कशी फाईल करतात हे ह्या व्हिडिओमध्ये बघितलंय की 200 खाली सेक्शन 200 खाली जशी कंप्लेंट होती आणि 190 खाली कोर्ट कॉग्निझन्स घेतं, त्यानंतर 156(3) ची ऑर्डर होती. ती केस जी कंप्लेंट फाईल केली ती कंप्लेंट इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी ही कंप्लेंट 156(3) खाली कोर्ट वरती ज्या प्रकारच्या पॉवर दिली पोलीस ऑफिसरला इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी, त्या पद्धतीनं कोर्ट पोलीस ऑफिसरला ती कंप्लेंट इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी ऑर्डर ह्या 156(3) खाली देतं. 157 काय सांगतं फौजदारी प्रक्रिया संहितेचं सेक्शन 157, प्रोसिजर फॉर इन्व्हेस्टिगेशन, इन्व्हेस्टिगेशनची प्रोसिजर कशी चालते. सबसेक्शन 1, इफ फ्रॉम इन्फॉर्मेशन रिसिव्ड ऑर अदरवाइज अन ऑफिसर इन चार्ज ऑफ अ पोलीस स्टेशन हॅज रिझन टू सस्पेक्ट द कमिशन ऑफ अन ऑफेन्स विच ही इज इम्पॉवर्ड अंडर सेक्शन 156 टू इन्व्हेस्टिगेट, ही शॅल फोर्थविथ सेंड अ रिपोर्ट of the same to a magistrate empowered to take cognizance of such offence upon a police report, and shall proceed in person or shall depute one of his subordinate officer not being below the such rank as the state government may by general or special order prescribe in this behalf to proceed to the spot to investigate the facts and circumstances of the case, and if necessary to take measures for the discovery and arrest of the offender. म्हणजे 157 मध्ये काय सांगितले, जर पोलीस ऑफिसरला जेव्हा इन्फॉर्मेशन भेटणार एखाद्या व्हिक्टिमकडून, म्हणजे ज्याच्यावर अत्याचार वगैरे झालाय, त्यांनी जर कोणी माहिती दिली पोलीस ऑफिसरला, तर त्यावेळेस पोलीस ऑफिसर ही माहिती ज्या मॅजिस्ट्रेटला पॉवर आहे, ज्युरिडिक्शन आहे त्या मॅजिस्ट्रेटकडे, त्या मॅजिस्ट्रेटला ती इन्फॉर्मेशन देणार आणि त्याच्यानंतर पोलीस ऑफिसर हे इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात करणार. म्हणजे इन्चार्ज ऑफ पोलीस ऑफिसर सुद्धा इन्व्हेस्टिगेट करू शकतात आणि किंवा ते एखादा त्यांचा सबऑर्डिनेट ऑफिसर हे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी नेमणूक त्यांची करू शकतात. तर त्यावेळेस त्यांना काय करायचंय,
ते इन्व्हेस्टिगेशन करत असताना त्यांना ते स्पॉटवर जाणार आणि फॅक्ट आणि सर्कमस्टन्सेस काय आहे याची पूर्णपणे माहिती घेऊन जर गरज ज्यावेळेस पडेल त्यावेळेस त्या अक्यूजला अरेस्ट करणार आणि त्या सगळ्या गोष्टीचा पंचनामा वगैरे करणं हे आपण पुढे बघणार आहोत. पंचनामे कुठल्या सेक्शन खाली होतात ते, त्या गोष्टीचे पंचनामे वगैरे करून त्यानंतर पुढे तो रिपोर्ट 173 खाली हा बनवला जातो. ही त्याची पहिली प्रोसेस आहे. म्हणजे त्यांना माहिती भेटल्यावर ते माहिती हे मॅजिस्ट्रेटला देणार आणि मॅजिस्ट्रेटच्या नंतर माहिती हे पोलीस ऑफिसर इन्चार्ज ऑफ पोलीस स्टेशन हे इन्व्हेस्टिगेशन करायला सुरुवात करणार. त्याच्यात प्रोव्हायझो काय दिलाय, प्रोव्हाइडेड दॅट when information as to the commission of any such offense is given against any person by name and the case is not of a serious nature, the officer in charge of police station need not proceed in person or depute a subordinate officer to make an investigation on the spot. जर एखाद्या व्यक्तीविरुद्ध जर कंप्लेंट दिली असेल नावासहित आणि ती केस जर का सिरियस नेचरची जर नसेल, आता सिरियस नेचरची केस आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार त्या कन्सर्न पोलीस ऑफिसरला आहेत, जे ठाणे अंमलदार आहेत. म्हणजे ठाण्याचे जे इन्चार्ज आहेत त्यांना अधिकार आहेत की ती केस सिरियस नेचरची आहे का नाही. त्यावेळेस ते स्वतः इन्व्हेस्टिगेशन करण्यास जाण्याची काही आवश्यकता नाही. त्यावेळेस ते त्यांचा सबऑर्डिनेट ऑफिसर हे नेमणूक करू शकतात इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी. बी मध्ये काय सांगितलंय, इफ इट अपियर्स टू द ऑफिसर इन चार्ज ऑफ पोलीस स्टेशन दॅट देअर इज नो सफिशियंट ग्राउंड फॉर इंटरिंग ऑन अन इन्व्हेस्टिगेशन ही शॅल नॉट इन्व्हेस्टिगेट द केस. आता जर एखादी अशी केस आहे ज्या केसमध्ये इन्व्हेस्टिगेशन करण्याची सुद्धा आवश्यकता नाही, खोटा रिपोर्ट दाखल केला नाही किंवा अजून काही कोणतं प्रकरण आहे ज्यामध्ये पोलीस ऑफिसर जे इन्चार्ज ऑफ पोलीस स्टेशन ठाणे अंमलदार हे ठरवणार की ह्या केसमध्ये इन्व्हेस्टिगेट करण्याची काहीही आवश्यकता नाही, त्यावेळेस ठाणे अंमलदार तशा पद्धतीचा रिपोर्ट करून पुढे मॅजिस्ट्रेटकडे फॉरवर्ड करणार. त्याच्यामध्ये प्रोव्हाइडेड काय सांगितलंय, प्रोव्हाइडेड फर्दर दॅट इन द रिलेशन टू अन ऑफेन्स ऑफ रेप द recording of statement of the victim shall be conducted at the residence of the victim or in the place of her choice and as far as practicable by a woman police officer in the presence of her parents or guardian or near relatives or social worker of the locality. ज्या गुन्ह्यामध्ये रेप बलात्काराचा गुन्हा जर असेल तर त्यावेळेस ती व्हिक्टिम जी पीडित महिला आहे, पीडित मुलगी आहे, त्यांचं जे स्टेटमेंट राहणार आहे ते स्टेटमेंट त्यांच्या घरी किंवा ते ज्या ठिकाणी सांगतील त्यांचे जे चॉईस करतील जी जागा, त्या जागेवर महिला अधिकाऱ्यांनी प्रिफरेशन प्रॅक्टिकेबल म्हणजे जेव्हा अत्यंत ज्या ठिकाणी महिला ऑफिसर आहे त्या ठिकाणी महिला ऑफिसरनीच ते स्टेटमेंट रेकॉर्ड करायचं आहे अशा पद्धतीनं. आणि त्यावेळेस त्या व्हिक्टिमचे, त्या महिलेच्या, अत्याचारित महिलेचे, पीडित महिलेचे पालक किंवा तिचे आईवडील किंवा अजून त्याचे जे कोणी गार्डियन असतील ते तिथं असणं अत्यंत आवश्यक आहे. नंबर 2 सबसेक्शन 2 काय सांगतं, इन इच ऑफ द केसेस मेन्शन इन क्लॉज ए अँड बी ऑफ द प्रोव्हायझो 2 सबसेक्शन 1 the officer in charge of the police station shall state in his report his reasons for not fully complying with the requirements of that subsection, and in the case mentioned in clause B of the said proviso the officer shall also forthwith notify to the informant if any in such manner as may be prescribed by the state government the fact that he will not investigate the case or cause it to be investigated. जसं आपण वरती क्लॉज ए आणि क्लॉज बी मध्ये सांगितलंय, त्यावेळेस जर पोलीस ऑफिसर जर स्वतः इन्व्हेस्टिगेट करणार नसतील, ते केस जर सिरियस नेचरची त्यांना वाटत नसेल तर त्यांनी तशा पद्धतीचा एक रिपोर्ट हा त्या ज्यांनी इन्फॉर्मेशन दिली त्यांना म्हणजे इन्फॉर्मंटला त्यांना माहिती द्यायची आहे की ह्या गुन्ह्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन होणार नाही किंवा ह्या इन्व्हेस्टिगेशन करण्याची काहीही आवश्यकता नाही. आणि वरती जे रिपोर्ट दोन्ही सबमिट करणार आहे कोर्टाला त्यावेळेस त्यांना पूर्णपणे रिझन्स देऊनच ते रिपोर्ट त्यांना सबमिट करावं लागेल की का त्या गोष्टीची इन्व्हेस्टिगेट करण्याची आवश्यकता नाहीये आणि का सबऑर्डिनेट ऑफिसर हे डेप्यूट केले आणि गुन्हा सिरियस नेचरचा कसा नाही हे त्यांना रिझन्स सहित तिथे द्यावा लागणार पोलीस ऑफिसर यांना. सेक्शन 158 काय सांगतं, फौजदारी प्रक्रिया संहितेचं रिपोर्ट हाऊ सबमिटेड, रिपोर्ट कसा सबमिट केला पाहिजे हे सांगितले. सबसेक्शन 1 मध्ये काय सांगितले, एव्हरी रिपोर्ट सेंड टू अ मॅजिस्ट्रेट अंडर सेक्शन 157 शाल if the state government so directs be submitted through such superior officer of police
as the state government by general or special order appoints in that behalf. 157 मध्ये जे रिपोर्ट आपण देणार आहे, पोलीस ऑफिसर जे रिपोर्ट देणार आहेत, ते रिपोर्ट कोणी सबमिट करायचे हे जर का राज्य सरकारने ठरवून दिलं असेल की ह्या विशिष्ट पदाच्या ऑफिसरनेच हे रिपोर्ट सबमिट करायचे, तर त्यावेळेस त्या पदाच्या ऑफिसरनीच ते रिपोर्ट सबमिट करायचे इथं बंधनकारक दिले. त्यासाठी सबसेक्शन 2 काय सांगते त्याचं, such superior officer may give such instruction to the officer in charge of the police station as he thinks fit, and shall, after recording such instruction on such report, transmit the same without delay to the magistrate. जर एखाद्या वेळेस सुपिरियर अधिकारी हे त्यांच्या सबऑर्डिनेट ऑफिसरलाही ती माहिती ते डायरेक्शन देऊन सबऑर्डिनेट करून कशा पद्धतीने ट्रान्सफर करायचं हे सांगून ते रिपोर्ट ते त्यांना सबऑर्डिनेट ऑफिसर त्यांचे हे रिपोर्ट फाईल करू शकतात. 159 काय सांगतं फौजदारी प्रक्रिया संहितेचं सेक्शन 159 पॉवर टू होल्ड इन्व्हेस्टिगेशन ऑर प्रिलिमिनरी इन्क्वायरी. प्रिलिमिनरी इन्क्वायरी कशी होणार आणि इन्व्हेस्टिगेशन कसं चालणार सुरुवातीचं ते सांगितलंय. सच मॅजिस्ट्रेट ऑन रिसिव्हिंग सच रिपोर्ट मे डायरेक्ट अन इन्व्हेस्टिगेशन ऑर इफ ही थिंक्स फिट at once proceed or depute any magistrate subordinate to him to proceed to hold a preliminary inquiry into or otherwise to dispose of the case in the manner provided in this code. जसं आपण आता बघितलं 157 खाली जर काही 157 मधले जशा प्रकारचे रिपोर्ट जर सबमिट केलाय त्यावेळेस मॅजिस्ट्रेट स्वतः प्रिलिमिनरी इन्क्वायरी करू शकतात. त्यांना जर गरज पडलीच, त्यांना जर वाटलं की याच्यात काहीतरी तथ्य आहे तर त्यावेळेस ते स्वतः इन्क्वायरी करू शकतात किंवा त्यांचं एखादा सबऑर्डिनेट मॅजिस्ट्रेट ते डेप्यूट करू शकतात इन्क्वायरी करण्यासाठी, किंवा मग मॅटर हे ह्या सेक्शनमध्ये जसं दिलं त्या पद्धतीने ते डिस्पोजही करू शकतात. सेक्शन 160 काय सांगतं फौजदारी प्रक्रिया संहितेचं, पोलीस ऑफिसर्स पॉवर टू रिक्वायर अटेंडन्स ऑफ विटनेसेस. पोलीस ऑफिसरला काय विटनेसेसला अटेंड ठेवण्यासाठी काय पॉवर दिले हे बघू आपण. सबसेक्शन 1 एनी पोलीस ऑफिसर मेकिंग अन इन्व्हेस्टिगेशन अंडर धिस चॅप्टर मे by order in writing require the attendance before himself of any person being within the limits of his own or any adjoining station who from the information given or otherwise appears to be acquainted with the facts and circumstances of the case, and such person shall attend as so required. ज्या विटनेसची जसं आता तुम्ही बघतात कधी काही टीव्ही न्यूज चॅनलमध्ये वगैरे दाखवलं जातं की ह्या व्यक्तीला इन्व्हेस्टिगेशनसाठी बोलवलंय, दिवसभर त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चाललं, तर ह्या प्रकारचे हे इन्व्हेस्टिगेशन करण्याचा अधिकार किंवा त्यांना बोलून घेण्याचा अधिकार हा पोलीस ऑफिसरला यांना आहे. पोलीस ऑफिसर त्यांना रायटिंगमध्ये किंवा बाय ऑर्डर रायटिंगमध्ये ऑर्डर करणार, किंवा ज्या पद्धतीनं आता कम्युनिकेट करण्याची पद्धत बदलली तसे फोन कॉल करून किंवा अजून कुठले मेल वगैरे पाठवून त्यांना ते बोलून घेऊ शकतात त्या स्टेशनमध्ये किंवा ॲडजॉइनिंग स्टेशनमध्ये त्यांना बोलून ते तिथं इन्व्हेस्टिगेशनची प्रक्रिया पार पडू शकतात. त्यांचं प्रोव्हायजो काय सांगितलं आहे, प्रोव्हाइडेड दॅट नो मेल पर्सन अंडर द एज ऑफ 15 years और अबव द एज ऑफ 65 years और अ वुमन और अ मेंटली और फिजिकली डिसेबल पर्सन shall be required to attend at any place other than the place in which सच मेल पर्सन और वुमन रिसाइड्स. आता याच्यामध्ये काय सांगितलंय, कोणाला बोलवता येणार नाही याचं बंधन घातलंय कायद्याने. जो पुरुष म्हणजे मेल पर्सन जो 15 yearsच्या खाली आहे, 15 वर्षाच्या खाली, आणि 65 वर्षाच्या वरचा व्यक्ती म्हणजे महिला असो किंवा त्याच्यामध्ये जो पुरुष सांगितलाय 15 वर्षाचा खालचा आणि 65 वर्षाचा पुरुष यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवता येणार नाही. त्यांना ते जिथं राहत आहे तिथंच त्यांचं जाऊन स्टेटमेंट वगैरे घ्यावं लागणार आणि तिथंच त्यांचं जाऊन इन्व्हेस्टिगेशन करावं लागणार. आणि त्यांच्यासोबत आहेत वुमन, महिलाला सुद्धा महिलासाठी वयाची लिमिट दिलेली नाही, पण महिलाला कुठल्याच बोलवता येणार नाही असं सांगण्यात आलं आहे याच्यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये. आणि मेंटली आणि फिजिकली डिसेबल पर्सन जर असेल तर त्यांनाही ते जिथं राहतात त्याच ठिकाणी जाऊन पोलीस ऑफिसर यांना इन्व्हेस्टिगेशन करावं लागणार आहे. ते त्यांना त्रास हे वयाचं लिमिटेशन याच्यासाठी दिलंय की फक्त 15 वर्षाच्या खालचा पुरुष, 65 वर्षाचा वरचा पुरुष, महिला आणि फिजिकली आणि मेंटली डिसेबल पर्सन मग तो कुठलाही असो, महिला असो किंवा पुरुष असो, त्यांना त्रास होऊ नये यासाठीच हे फक्त प्रोव्हायजो पब्लिक बेनिफिटसाठी इथं देण्यात आला आहे. सबसेक्शन 2 काय सांगतं त्याचं, द स्टेट गव्हर्नमेंट मे बाय रूल्स मेड इन दिस बिहाफ
provide for the payment by the police officer of the reasonable expenses of every person attending under subsection 1 at any place other than his residence. ते राहत्या घर सोडून जर दुसरीकडे कुठे त्या विटनेसला बोलवल्या जात असेल, जसं सबसेक्शन 1 मध्ये सांगितले पोलीस स्टेशनला बोलवलं जातं, तर त्यांचा जो एक्सपेन्स राहणार आहे म्हणजे त्यांचा जो खर्च राहणार आहे तो खर्च किती द्यायचा काय द्यायचा हे राज्य सरकारने ठरवून दिलेल्या नियमानुसार पोलीस ऑफिसरला त्यांचा खर्च तो अटेंडन्सचा खर्च त्यांना द्यावा लागणार. सेक्शन 161 काय सांगतं फौजदारी प्रक्रिया संहितेचं, हे आता आहे एक्झामिनेशन ऑफ विटनेसेस बाय पोलीस ज्या प्रकारे स्टेटमेंट नोंदवतात 161चं स्टेटमेंट म्हणतात याला. 161 स्टेटमेंट जे पोलीस ऑफिसर नोंदवतात ते कसं नोंदवतात याचं आपण बघू. सबसेक्शन 1 काय सांगतं, एनी पोलीस ऑफिसर मेकिंग अन इन्व्हेस्टिगेशन under this chapter or any police officer not below such rank as the state government may by general or special order prescribe in his behalf acting on the requisition of such officer may examine orally any person supposed to be acquainted with the facts and circumstances of the case. म्हणजे जो इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर जो इन्व्हेस्टिगेट करतोय गुन्हा ते पोलीस ऑफिसर हे त्या जो या पर्सनला त्या फॅक्ट अँड सर्कमस्टन्सेस बद्दल माहिती आहे पूर्णपणे माहिती आहे त्या व्यक्तीला ओरली तपासल्या जाऊ शकतं. ते पोलीस ऑफिसर त्यांना ओरली तपासून 161चं स्टेटमेंट रेकॉर्ड करतात. सबसेक्शन 2 काय सांगते त्याचं, सच पर्सन शॅल बी बाउंड टू आन्सर ट्रूली ऑल क्वेश्चन्स रिलेटिंग टू सच केस पुट टू हिम बाय सच ऑफिसर अदर दॅन क्वेश्चन्स द आन्सर्स टू विच वुड have a tendency to expose him to a criminal charges or to a penalty or forfeiture. त्या ज्या व्यक्तीला स्टेटमेंट त्याचं रेकॉर्ड केले जाणार त्या व्यक्तीचं कर्तव्य आहे की त्यांनी खरी माहिती ही पोलीस ऑफिसरला देणं हे बंधनकारक आहे. आणि अशी कोणती माहिती ते देऊ शकत नाही की ज्या माहितीने ते स्वतः एक्सपोज होतील, म्हणजे त्यांचं जसं आपण मराठी भाषेत ज्यांचं स्वतःचं पितळ उघडं पडन म्हणजे ते स्वतःच एखाद्या क्रिमिनल गोष्टीमध्ये अडकून जातील अशा पद्धतीची माहिती ते स्वतःला न देऊ शकतात. म्हणजे ते ती माहिती न देता त्यांना अधिकार आहे अॅक्युजला ती माहिती न देण्याचा, पण बाकीचे ज्या गुन्ह्याबद्दल इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्याच्याबद्दल त्यांना पूर्णपणे इत्थंभूत माहिती ही पोलीस ऑफिसरला सांगणं अत्यंत आवश्यक आहे. सबसेक्शन 3 काय सांगतं, the police officer may reduce into writing any statement made to him in the course of an examination under this section, and if he does so, he shall make a separate and true record of the statement of each such person whose statement he records. आणि पोलीस ऑफिसर हे काय करणार, जसं वरती सांगितलं ओरली स्टेटमेंट रेकॉर्ड करणार, तर त्या पद्धतीने ते जे स्टेटमेंट आहे ते त्यांचं रेकॉर्ड करून ठेवणार, म्हणजे त्याचं रायटिंगमध्ये रेकॉर्ड करणार आणि प्रत्येकाचं एक सेपरेट पेजिंग वगैरे करून त्याचं प्रत्येकाचं सेपरेट पेजिनेशन करून त्याचं स्टेटमेंट बनवणार. पुढे काय सांगितले प्रोव्हाइजमध्ये, प्रोव्हाइडेड दॅट स्टेटमेंट मेड अंडर धिस सबसेक्शन मे ऑल्सो बी रेकॉर्डेड बाय ऑडिओ व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक मीन्स. आणि ह्याच्यात जे स्टेटमेंट आपण म्हटलंय ते स्टेटमेंट त्यांचं ऑडिओ व्हिडिओ इलेक्ट्रॉनिकनी सुद्धा ते स्टेटमेंट रेकॉर्ड केल्या जाऊ शकतं. त्याच्यानंतर अजून त्याचं फर्दर प्रोव्हाइज सांगितलं आहे की जे गुन्हे हे विनयभंगाचा गुन्हा किंवा बलात्काराचे जे गुन्हे घडले ज्या महिलेविरुद्ध किंवा ज्या महिलेविरुद्ध घडले त्यांचं स्टेटमेंट हे ऑडिओ महिला पोलीस अधिकारी म्हणजे बाय वुमन पोलीस ऑफिसर ऑर एनी वुमन ऑफिसर ते महिला पोलीस ऑफिसर यांनीच रेकॉर्ड करायचं असं याच्यात बंधन घालून दिले. ज्या महिलेच्या विरोधात विनयभंगाचा आणि बलात्काराचा गुन्हा घडलाय त्यांचं स्टेटमेंट हे महिला पोलीस ऑफिसर यांनीच नोंदवायचं असं ह्या सेक्शनमध्ये बंधन घालून दिले. आता आपण बघणार आहोत सेक्शन 162 फौजदारी प्रक्रिया संहितेचं. त्याच्यामध्ये काय सांगितलंय, स्टेटमेंट्स टू पोलीस नॉट टू बी साइन यूज ऑफ स्टेटमेंट इन एव्हिडन्स. आता सबसेक्शन 1 काय सांगते त्याचं, नो स्टेटमेंट मेड बाय एनी पर्सन टू अ पोलीस ऑफिसर इन द कोर्स ऑफ एन इन्व्हेस्टिगेशन अंडर धिस चॅप्टर shall, if reduced to writing, be signed by the person making it. ते ज्यांनी जे स्टेटमेंट दिलंय आपण जे वरती बघितलंय ते स्टेटमेंट त्या माणसाने त्या व्यक्तीने ज्यांनी दिलंय 161चं ते त्यांनी स्वतः साईन केलं पाहिजे त्या स्टेटमेंटच्या खाली. त्याच्यानंतर नॉर शॅल एनी सच स्टेटमेंट ऑर एनी रेकॉर्ड देअर ऑफ वेदर
in a police diary or otherwise, or any part of such statement or record be used for any purpose save as hereinafter provided at any inquiry or trial in respect of any offense under investigation at the time when such statement was made. ते जे स्टेटमेंट आहे त्याचा तसा एव्हिडन्समध्ये काहीही उपयोग होणार नाही 161च्या स्टेटमेंटचा, पण तो स्टेटमेंट पुढं कॉन्ट्राडिक्टर किंवा अजून काही एव्हिडन्समध्ये ज्या गोष्टी आपण बघणार आहोत त्याच्यासाठी त्या स्टेटमेंटचा उपयोग होऊ शकतो. त्यासाठी त्या स्टेटमेंटच्या खाली पूर्ण जबाब नोंदवल्यानंतर त्याच्या खाली त्यांची सिग्नेचर साईन घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याचा प्रोव्हायजो काय सांगतो, प्रोव्हाइडेड दॅट when any witness is called for the prosecution in such inquiry or trial whose statement has been reduced into writing as aforesaid, any part of his statement, if duly proved, may be used by the accused and with the permission of the court by the prosecution to contradict such witness in the manner provided by section 145 of the Indian Evidence Act, and when any part of such statement is so used, any part thereof may also be used in the re-examination of such witness, but for the purposes only of explaining any matter referred to in his cross-examination. तर वरती जे सेक्शन रेकॉर्ड केले 161 मध्ये, तर ते पूर्णचे पूर्ण स्टेटमेंट प्रूव्ह झालं तर ठीकच आहे, किंवा त्याचा काही पार्ट जरी प्रूव्ह झाला तरी तो पार्ट पुढं कॉन्ट्राडिक्शन मध्ये तो 145च्या कॉन्ट्राडिक्शन मध्ये तो पार्ट वापरू शकतात, किंवा प्रॉसिक्युशन कोर्टाच्या अक्यूज त्या जे स्टेटमेंट प्रूव्ह झालंय आपल्याच्या थोडं जरी त्याचा पार्ट जरी प्रूव्ह झालाय त्या स्टेटमेंटचा, पूर्ण स्टेटमेंट न प्रूव्ह झालं तरी तेवढा जो पार्ट प्रूव्ह झालाय तेवढा पार्ट हा वापरून घेण्यासाठी अक्यूज पर्सन हे कोर्टाची परमिशन घेणार आणि त्या पार्टचा वापर ते त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी करून घेऊ शकता. आणि ते जे स्टेटमेंट प्रूव्ह झाले ते स्टेटमेंट पुढं re-examination of such witnesses, but for the purpose only of explaining any matter referred to in his cross examination, त्यानंतर ते स्टेटमेंट त्याच्यावर क्रॉस एक्झामिनेशन सुद्धा रेफर करण्यासाठी ते त्याला होऊ शकतं. जेवढा पार्ट प्रूव्ह झालाय तेवढाच पार्ट फक्त. सबसेक्शन 2 काय सांगतं त्याचं 162चं, नथिंग इन दिस सेक्शन शॅल बी डीम्ड टू अप्लाय टू एनी स्टेटमेंट्स falling within the provisions of clause 1 of section 32 of Indian Evidence Act or to affect the provisions of section 27 of that act. ह्या सेक्शनचा काहीही असर होणार नाही. जे स्टेटमेंट 32(1) मध्ये रेकॉर्ड केलं, इंडियन एव्हिडन्स ऍक्टच्या 32(1) मध्ये जे स्टेटमेंट रेकॉर्ड केलंय त्या स्टेटमेंटला ह्या सेक्शनचं काहीही बाधा पोहोचणार नाही. याच्यामध्ये एक्सप्लेनेशन दिलंय याच्यासाठी, अन ओमिशन टू स्टेट अ फॅक्ट or circumstances in the statement referred to in subsection 1 may amount to contradiction if the same appears to be significant and otherwise relevant having regard to the context in which such omission occurs, and whether any omission amounts to a contradiction in the particular context shall be a question of fact. 161चं स्टेटमेंट देताना काही जर एखाद्या तर एखाद्या काही गोष्टी सांगण्यात नाही आल्या आणि नंतर त्या गोष्टी परत उघडकीस आल्या तर त्या गोष्टीवर सुद्धा त्यांचं कॉन्ट्राडिक्शन म्हणून त्याचा वापर केला जाऊ शकतो. आता आपण बघू सेक्शन 163 काय सांगतं. सेक्शन 163 मध्ये नो इंड्युसमेंट टू बी ऑफर्ड, म्हणजे भूल थापा वगैरे त्यांना अक्यूजला किंवा कुठल्याही विटनेसला देता येणार नाही विटनेस जबाब देण्यासाठी. तर त्याच्यामध्ये सबसेक्शन 1 काय सांगतं त्याचं, नो पोलीस ऑफिसर ऑर अदर पर्सन इज इन ऑथॉरिटी शॅल ऑफर ऑर मेक ऑर कॉज टू बी ऑफर्ड ऑर मेड एनी सच इंड्युसमेंट, थ्रेट ऑर प्रॉमिस ॲज इज मेन्शन इन सेक्शन 24 ऑफ इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. सेक्शन 24 इंडियन एव्हिडन्स ऍक्टच्या सेक्शन 24 मध्ये जसं सांगितलंय त्या पद्धतीनं कुठलाही पोलीस ऑफिसर, कोणतेही पोलीस ऑफिसर हे कुठल्याही व्यक्तीला थ्रेट म्हणजे धमकवणार नाही किंवा भूल देणार नाहीत किंवा एखादं वचन देणार नाहीत की असं असं आम्ही करू, मग तुम्ही हे स्टेटमेंट द्या, आम्ही तसं करू, मग असं करू, अशा कुठल्याही प्रकारचे भूल थापाला ते देऊन स्टेटमेंट त्यांच्याकडून घेऊ शकत नाही. नंबर 2 काय सांगते त्याचं, बट नो पोलीस ऑफिसर ऑर अदर पर्सन शॅल प्रिव्हेंट बाय एनी कॉशन
or otherwise any person from making in the course of any investigation under this chapter any statement which he may be disposed to make of his own free will. किंवा पण एखादा पोलीस ऑफिसर हे कुठल्याही व्यक्तीला अडवूही शकत नाही की तो जर एखादा व्यक्ती स्वतः त्याच्या इच्छेने एखादं स्टेटमेंट जर देतोय तर ते स्टेटमेंट पोलीस ऑफिसर स्वतः नोंदवून घेणार, ते त्यांना अडवू शकणार नाही की याच्याने तुमचा काय धोका होऊ शकतो का ते स्टेटमेंट दिल्याने. तर ते स्टेटमेंट जे तो स्वतःच्या फ्री विलने देत आहेत ते स्टेटमेंट पोलीस ऑफिसर हे रेकॉर्ड करू शकतात. प्रोव्हायजो काय सांगतात, प्रोव्हाइड दॅट नथिंग इन दिस सबसेक्शन शॅल अफेक्ट द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 4 ऑफ सेक्शन 164 4 मध्ये जे बंधन घातले, जे लिमिटेशन घातले, त्या लिमिटेशनचा ह्या सेक्शनला काहीही बाधा पोहोचणार नाही. हे सबसेक्शन या सबसेक्शनमध्ये जेव्हा स्टेटमेंट रेकॉर्ड केले जाणार त्यावेळेस. आता आपण बघणार आहोत सेक्शन 164 164 स्टेटमेंट काय सांगतं. रेकॉर्डिंग ऑफ कन्फेशन अँड स्टेटमेंट्स अँड कन्फेशन हे ह्या 164 सेक्शनमध्ये कशा प्रकारे रेकॉर्ड होतात हे आपण आता बघणार आहोत. सबसेक्शन 1 काय सांगते त्याचं, एनी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट or judicial magistrate may, whether or not he has jurisdiction in the case, record any confession or statement made to him in the course of an investigation under this chapter or under any other law for the time being in force or at any time afterwards before the commencement of the inquiry or trial. इन्क्वायरी आणि ट्रायल सुरू होण्याआधी कधीही, इन्क्वायरी आणि ट्रायल सुरू होण्याच्या आधी कधीही ज्या मॅजिस्ट्रेटला ज्युरिडिक्शन असो अगर नसो ते त्या अॅक्युजचं कन्फेशन नोंदवू शकतात. कन्फेशन हे फक्त मॅजिस्ट्रेट, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटच नोंदवता येतात, बाकीचं कोणीही स्टेटमेंट नोंदवू शकत नाही. प्रोव्हायजो काय सांगतो त्याचा, प्रोव्हाइडेड दॅट एनी कन्फेशन ऑर स्टेटमेंट मेड अंडर धिस सबसेक्शन may also be recorded by audio, video, electronic means in the presence of an advocate of the person accused of an offense. ह्या सेक्शनमध्ये जे कन्फेशन किंवा स्टेटमेंट रेकॉर्ड केलं जाणार ते ऑडिओ व्हिडिओग्राफ सुद्धा केला पाहिजे आणि ते स्टेटमेंट हे अॅक्युजच्या वकिलांसमोर रेकॉर्ड केलं पाहिजे. प्रोव्हायजो काय सांगतो, provided further that no confession shall be recorded by a police officer on whom any power of a magistrate has been conferred under any law for the time being in force. कन्फेशन हे कुठल्याही पोलीस ऑफिसरनी रेकॉर्ड करता येणार नाही. पोलिसांचं हे कामच नाही की कन्फेशन त्यांनी रेकॉर्ड करायचं, हे काम फक्त ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांना ऑथोराईज केलं, यांना पॉवर दिली हे कायद्याने. त्याच्यामुळे पोलीस ऑफिसर हे कन्फेशन रेकॉर्ड करू शकत नाही. नंबर 2 काय सांगतं सबसेक्शन त्याचं 164चं, द मॅजिस्ट्रेट शाल बिफोर रेकॉर्डिंग एनी सच कन्फेशन एक्सप्लेन टू द पर्सन मेकिंग इट दॅट ही इज नॉट बाउंड टू मेक अ कन्फेशन अँड दॅट इफ ही डज सो it may be used as evidence against him, and the magistrate shall not record any such confession unless upon questioning the person making it he is reason to believe that it is being made voluntarily. आणि जो अॅक्यूज कन्फेशन देतोय त्याच्या गुन्ह्याची कन्फेशन म्हणजे कबुली, गुन्ह्याची कबुली जो अॅक्यूज देतोय त्यांना ते ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट हे समजून सांगणार की तुम्ही गुन्ह्याची कबुली देण्यास बंधनकारक नाहीयेत. जर तुम्ही गुन्ह्याची कबुली दिली तर ते तुमच्या विरोधात वापरल्या जाऊ शकतं. त्यामुळे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट हे कन्फेशन रेकॉर्ड करत असताना त्या अॅक्युजला वेळोवेळी सांगणार की तुम्हाला हे कन्फेशन नोंदवण्याची काहीही आवश्यकता नाही. पण ते जर का कन्फेशन स्वतः व्हॉलंटरीली नोंदवत असेल तर त्यावेळेस ते सगळं एक्झामाइन करूनच ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट त्यांचं कन्फेशन नोंदवणार. सबसेक्शन 3 काय सांगतं, इफ ॲट एनी टाइम बिफोर द कन्फेशन इज रेकॉर्डेड the person appearing before the magistrate states that he is not willing to make the confession, the magistrate shall not authorize the detention of such person in police custody. कन्फेशन नोंदवण्याच्या आधी जर मॅजिस्ट्रेट समोर जर तो अॅक्युजला आणलं आणि अॅक्युज जर म्हणाला की मी कन्फेशन नोंदवण्यास समर्थ आहे किंवा मी कन्फेशन देणार नाही, त्यावेळेस त्यावेळेस मॅजिस्ट्रेट
हे त्यांना पोलीस कस्टडीमध्ये ठेवणार नाहीत. सबसेक्शन 4 काय सांगतं, एनी सच कन्फेशन शॅल बी रेकॉर्डेड इन द मॅनर प्रोव्हाइडेड इन सेक्शन 281 for recording the examination of an accused person and shall be signed by the person making the confession, and the magistrate shall make a memorandum at the foot of such record to the following effect. जे अक्यूज कन्फेशन नोंदवणार ते सेक्शन 281 नुसार त्यांचं कन्फेशन नोंदवलं जाणार आणि ते कन्फेशन नोंदवल्यानंतर त्याच्या खाली हे कन्फेशन करणारा म्हणजे अक्यूज ही साईन करणार आणि मॅजिस्ट्रेट ही साईन करणार. मॅजिस्ट्रेट काय म्हणून साईन करणार हे इथं त्यांनी पॅरा दिलेला आहे. तो पॅरा हे मॅजिस्ट्रेट त्या ठिकाणी लिहून सिग्नेचर त्यांची करणार. त्या पॅरामध्ये काय सांगितलंय म्हणजे मॅजिस्ट्रेट काय लिहिणार त्या कन्फेशनच्या खाली, आय हॅव एक्सप्लेन टू म्हणजे त्या अक्यूजला एक्सप्लेन करून सांगितलंय काय, दॅट ही इज नॉट बाउंड टू मेक अ कन्फेशन अँड दॅट इफ ही डज सो एनी कन्फेशन ही may be used as evidence against him and I believe that his confession was voluntarily made. म्हणजे मॅजिस्ट्रेट असं सांगणार की मी अक्यूजला असं समजून सांगितलंय की तू कन्फेशन देण्यास बंधनकारक नाहीये आणि ते जर का तू दिलंस तर ते तुझ्या विरोधात एव्हिडन्स पुरावा म्हणून वापरल्या जाऊ शकतं. परत काय सांगितलंय, इट वॉज टेकन इन माय प्रेझेन्स अँड हिअरिंग and was read over to the person making it and admitted by him to be correct, and it contains a full and true account of the statement made by him. आणि ते स्टेटमेंट मी म्हणजे मॅजिस्ट्रेटनी त्या अक्यूजला समजून सांगितलंय की मराठीत वाचून दाखवले, ज्या भाषेत त्यांना समजतं त्या भाषेत त्यांना सांगितलंय. त्याच्यानंतर त्यांनी परत सांगितलं की हे मीच सांगितलंय आणि त्यानंतर ते सिग्नेचर करून हे अशा प्रकारे त्यांचं कन्फेशन नोंदवलं जाणार. त्याच्यानंतर सबसेक्शन 5 काय सांगतं ते 164चं, एनी स्टेटमेंट अदर दॅन अ कन्फेशन व्यतिरिक्त, आता काय आहे कन्फेशन व्यतिरिक्त स्टेटमेंट आहे आता फक्त, मेड अंडर सबसेक्शन 1 शॅल बी रेकॉर्डेड इन सच मॅनर hereinafter provided for the recording of evidence as is in the opinion of the magistrate best fitted to the circumstances of the case, and the magistrate shall have power to administer oath to the person whose statement is so recorded. आता 5 मध्ये फक्त स्टेटमेंट बद्दल बोलण्यात आले. जर नुसतं स्टेटमेंट जरी रेकॉर्ड करणार असेल मॅजिस्ट्रेट त्यांचं, तर ते स्टेटमेंट देखील वरच्या जे पद्धत सांगितली त्या पद्धतीनुसारच त्या अक्यूजचं किंवा त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं जाऊ शकतं. आणि त्यावेळेस मॅजिस्ट्रेट हे त्यांना शपथ देऊ शकतात, पॉवर टू ॲडमिनिस्टर ओथ, त्यांना ते शपथ देऊन ते स्टेटमेंट त्यांच्याकडून रेकॉर्ड करू शकतात. ते सबसेक्शन 5A काय सांगतं, इन केस पनिशेबल अंडर सेक्शन, जे सेक्शन विनयभंगाचे आणि बलात्काराचे जे सेक्शन आहे त्या सेक्शनमध्ये ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट काय करणार, the judicial magistrate shall record the statement of the person against whom such offence has been committed in the manner prescribed in subsection 5 as soon as the commission of an offence is brought to the notice of the police. म्हणजे 164चं स्टेटमेंट ज्या महिलेच्या विरोधात विनयभंगाचा आणि बलात्काराचा गुन्हा घडलेला आहे त्यांचं सबसेक्शन 5चं जे स्टेटमेंट आहे ते लवकरात आज सुन म्हणजे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर ते स्टेटमेंट मॅजिस्ट्रेट पुढे नोंदवणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय, प्रोव्हायजो काय दिला त्याचा, प्रोव्हाइडेड दॅट इफ द पर्सन मेकिंग द स्टेटमेंट इज टेम्पररीली और परमनंटली मेंटली और फिजिकली डिसेबल, द मॅजिस्ट्रेट शाल टेक द असिस्टन्स ऑफ द इंटरप्रिटर और अ स्पेशल एज्युकेटर इन रेकॉर्डिंग द स्टेटमेंट. जर ती व्यक्ती फिजिकली आणि मेंटली जर डिसेबल असेल किंवा टेम्पररी किंवा परमनंटली डिसेबल असेल त्या गोष्टीसाठी, तर त्यावेळेस स्पेशल असिस्टन्स किंवा एज्युकेटर म्हणजे जे डिफरंट मूकबधिरांच्या शाळेमधले जे शिक्षक असतात किंवा ते ज्यांना ती भाषा मूकबधिरांची जी हातवाऱ्यांची भाषा समजती त्या स्पेशल एज्युकेटर समोर ते मॅजिस्ट्रेट ते स्टेटमेंट नोंदवू शकतात. परत त्याचा प्रोव्हायजो काय सांगितलाय, प्रोव्हाइडेड फर्दर दॅट इफ द पर्सन मेकिंग द स्टेटमेंट इज टेम्पररी, हे आपण आता बघितलंय. त्याच्या पुढे बी काय सांगितलंय, बी अ स्टेटमेंट रेकॉर्डेड अंडर क्लॉज ए ऑफ अ पर्सन who is temporarily or permanently mentally or physically disabled shall be considered a statement in lieu of examination in chief,
as specified in section 137 of the Indian Evidence Act, such that the maker of the statement can be cross-examined on such statement without the need for recording the same at the time of the trial. आता ते जे त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलंय ते वरती आपण एका ठिकाणी सांगितलं की ते व्हिडिओग्राफमध्ये झालं पाहिजे. ते स्टेटमेंट जे रेकॉर्ड केलंय त्यांचं फिजिकली आणि मेंटली डिसेबल पर्सनचं ते व्हिडिओग्राफ झालं पाहिजे. आणि ते जे स्टेटमेंट झालंय ते स्टेटमेंट त्यांचं एक्झामिनेशन इन चीफ असं म्हणून सुद्धा किंवा असं म्हणून ते स्टेटमेंट त्यांचं गृहीत धरल्या जाईल. परत त्यांना ट्रायलच्या वेळेस परत एक्झामिनेशन इन चीफ करण्याची काहीही आवश्यकता नाही आणि ते जे स्टेटमेंट झाले त्याच्यावरच त्यांची परत क्रॉस होऊ शकते. त्याच्यानंतर सबसेक्शन 6 काय सांगते त्याचं 164चं सेक्शन 6, द मॅजिस्ट्रेट रेकॉर्डिंग अ कन्फेशन ऑर स्टेटमेंट अंडर दिस सेक्शन शॅल फॉरवर्ड इट टू द मॅजिस्ट्रेट बाय whom द केस इज टू बी इन्क्वायर्ड इनटू ऑर ट्राईड. जसं आपण पहिले सांगितलं की कुठलाही ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट किंवा मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट ज्यांच्याकडे रिक्वेस्ट आली आहे ते स्टेटमेंट किंवा कन्फेशन रेकॉर्ड करण्यासाठी, ते मॅजिस्ट्रेट ते कन्फेशन आणि स्टेटमेंट रेकॉर्ड केल्यानंतर स्वतःच्या लिफाफ्यामध्ये किंवा साईन करून सील करून ते ज्या मॅजिस्ट्रेटकडे ती केस चालणार आहे, ट्रायल चालणार आहे, त्या मॅजिस्ट्रेटला ते सगळे डॉक्युमेंट ते दस्तावेज ते फॉरवर्ड करणार किंवा करू शकता. सेक्शन 164A काय सांगतं, फौजदारी प्रक्रियेचं सेक्शन 164A जे मेडिकल एक्झामिनेशन ऑफ द व्हिक्टिम ऑफ रेप सांगितले, जे आपण 53A आणि 54 फौजदारी प्रक्रियेसहितच आपण बघणार आहोत. त्यामध्ये आपण मेडिकल एक्झामिनेशन ऑफ अॅक्युज वगैरे त्या गोष्टी कशा दिल्यात ते बघितलंय. त्यामध्ये आपण बघितलंय अॅक्युजच्या राईटच्या त्या व्हिडिओमध्ये की त्यांचं स्टेटमेंट कशा पद्धतीने, त्यांचे मेडिकल एक्झामिनेशन कशा पद्धतीने होती. तर आता आपण बघणार आहोत मेडिकल एक्झामिनेशन ऑफ द व्हिक्टिम ऑफ रेप, म्हणजे ज्या महिलेवर बलात्काराचा गुन्हा झालाय त्या महिलेचं कसं मेडिकल एक्झामिनेशन होणार हे आता आपण 164 मध्ये बघणार आहोत. 164A मध्ये सबसेक्शन 1 काय सांगते त्याचं, व्हेअर ड्युरिंग द स्टेज when an offense of committing rape or attempt to commit rape is under investigation, it is proposed to get the person of the woman with whom rape is alleged or attempted to have been committed or attempted examined by a medical expert. Such examination shall be conducted by a registered medical practitioner employed in a hospital run by the government or a local authority, and in the absence of such a practitioner by any other registered medical practitioner with the consent of such woman or of a person competent to give such consent on her behalf, and such woman shall be sent to such registered medical practitioner within 24 hours from the time of receiving the information relating to the commission of such offense. ज्या महिलेच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा झाला आहे त्या महिलेचं मेडिकल एक्झामिनेशन हे 24 घंट्याच्या आत, 24 तासाच्या आत करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यावेळेस त्या महिलेची संमती, कन्सेंट, किंवा ती महिला जर का मायनर असेल तर त्यावेळेस तिच्या गार्डियनची, तिच्या पालकांची संमती मेडिकल एक्सपर्ट घेतील आणि त्यानंतर ते एक्झामिनेशन हे रजिस्टर मेडिकल ऑफिसर करणार. जर गव्हर्नमेंट हॉस्पिटल जवळ असेल तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल, नाही तर मग लोकल अथॉरिटीचं जर एखादं हॉस्पिटल असेल तर त्या ठिकाणी ते त्यांचं मेडिकल एक्झामिनेशन होणार. पण ते एक्झामिनेशन हे 24 तासाच्या आत करणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हापासून इन्फॉर्मेशन भेटली त्यापासून पुढे 24 तासाच्या आतमध्ये. सबसेक्शन 2 काय सांगते त्याचं, द रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर to whom such woman is sent shall without delay examine her person and prepare a report of his examination giving the following particulars, namely ज्या मेडिकल ऑफिसरला ती महिलांची पाठवलं आहे त्या महिलेला एक्झामिनेशन करण्यासाठी, त्या मेडिकल ऑफिसरनी कुठलाही उशीर, कुठल्याही क्षणाचाही विलंब न करता त्वरित त्यांचं मेडिकल एक्झामिनेशन सुरू करावं. त्या एक्झामिनेशनमध्ये काय केलं पाहिजे हेही याच्यामध्ये सांगितलंय. क्लॉज 1 काय सांगतो त्याचा, द नेम अँड ॲड्रेस ऑफ द वुमन अँड ऑफ द पर्सन बाय होम शी वॉज ब्रॉड, त्या महिलेचं नाव आणि पत्ता आणि ज्या व्यक्तीने, म्हणजे जे कॉन्स्टेबलनी आणला असेल तर ज्यांनी कोणी आणलंय त्यांचंही नाव आणि पत्ता ते तिथं लिहून घेणार. त्यानंतर नंबर 2, द एज ऑफ द वुमन, त्या महिलेचं वय. नंबर 3, द डिस्क्रिप्शन ऑफ अ मटेरियल टेकन फ्रॉम द पर्सन ऑफ द वुमन
फॉर डीएनए प्रोफाइलिंग करण्यासाठी त्या महिलेचं कुठलंही एखादा मटेरियल घेतला असेल त्या महिलेच्या बॉडीवरतून तर त्याचंही काय घेतलं याचं इत्यंभूत माहिती त्या रिपोर्टमध्ये राहणार. त्यानंतर नंबर 4 काय सांगतं, मार्क्स ऑफ इंजुरी इफ एनी ऑन द पर्सन ऑफ द वुमन. त्या महिलेच्या अंगावर जर काही जखमा खरोज वगैरे असतील तर त्याचीही माहिती लिहिली जाणार. त्यानंतर 5 मध्ये काय सांगितलं जातं, जनरल मेडिकल कंडिशन ऑफ द वुमन. त्या महिलेची जनरल मेडिकल कंडिशन कशी आहे याच्याबद्दलही माहिती लिहिण्यात जाणार. त्यानंतर 6 मध्ये काय सांगितलं, अदर मटेरियल पर्टिक्युलर्स इन रिजनेबल डिटेल, किंवा अजून काही जर त्या मेडिकल ऑफिसरला वाटलं की हे लिहिणं अत्यंत गरजेचं आहे तर त्याचीही माहिती त्या रिपोर्टमध्ये असणार आहे. सबसेक्शन 3 काय सांगतं याचं, द रिपोर्ट शॅल स्टेट प्रिसाइजली द रिझन्स फॉर इच कन्क्लुजन अराइव्ड ॲट. प्रत्येक कन्क्लुजनला मेडिकल एक्सपर्ट जे पोहोचले ते कुठल्या रिझन, त्यांनी प्रत्येक कन्क्लुजनसाठी एक रिझन द्यायचं आहे की ह्या कन्क्लुजनला पोहोचण्यासाठी त्यांना कुठले कुठले मेडिकलचे त्यांनी वापरलं आहे त्या गोष्टीचं त्यांनी डिटेलमध्ये प्रिसाइजली त्या गोष्ट लिहायचं आहे. नंबर 4 काय सांगतं, द रिपोर्ट शॅल स्पेसिफिकली रेकॉर्ड दॅट द कन्सेंट ऑफ द वुमन or of the person competent to give such consent on her behalf to such examination has been obtained. आणि त्या रिपोर्टमध्ये असंही लिहायचं की त्या महिलेची संमती किंवा कॉम्पिटंट जो पर्सन आहे त्यांच्यासोबत आलेला त्यांची कन्सेंट ही घेतलेली आहे हे त्या रिपोर्टमध्ये लिहिले जाणार. नंबर 5, द एक्झॅक्ट टाइम ऑफ कमिन्समेंट अँड कम्प्लिशन ऑफ द एक्झामिनेशन शॅल ऑल्सो बी नोटेड इन द रिपोर्ट. कधीपासून एक्झामिनेशन सुरू झालं आणि कधी संपलं याचाही डिटेल टायमिंग त्या रिपोर्टमध्ये असणार आहे. नंबर 6 काय सांगतं, सबसेक्शन 6, द रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर शॅल विदाउट डिले फॉरवर्ड द रिपोर्ट टू द इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर who shall forward it to the magistrate referred to in section 173 as part of the documents referred to in clause A of subsection 5 of that section. त्या रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनरनी हा रिपोर्ट लवकरात लवकर आयोला पाठवायचा आणि आयो हे रिपोर्ट मॅजिस्ट्रेटकडे दाखल करणार 173च्या रिपोर्टमध्ये. त्यानंतर सबसेक्शन 7 काय सांगतं, नथिंग इन दिस सेक्शन शॅल बी कन्स्ट्रूड as rendering lawful any examination without the consent of the woman or of any person competent to give such consent on her behalf. आणि हे एक्झामिनेशन करताना याच्यामध्ये कन्सेंट हा शब्द फार महत्वाचा आहे. संमती त्या महिलेची असणं अत्यंत आवश्यक आहे. पण याच्यामध्ये सबसेक्शन 7 असं म्हणतं की जर एखाद्या वेळेस अशी घटना आहे किंवा अशी परिस्थिती आली की त्यावेळेस कुणीही त्या महिलेची कन्सेंट द्यायला तयार नाही किंवा ती महिलाही अशा कंडिशनमध्ये की ती स्वतःची कन्सेंट देऊ शकत नाही, त्यावेळेस जर मेडिकल ऑफिसरनी एक्झामिनेशन केलं तरीही ते एक्झामिनेशन व्हॅलिड धरल्या जाणार. असं म्हणता येणार नाही की त्या महिलेची कन्सेंट घेतली नाही किंवा तिचं कोणी कॉम्पिटंट ऑथॉरिटीची कॉम्पिटंट पर्सनची कन्सेंट घेतली नाही असं कोणीही प्रश्न उद्भवू शकणार नाही. त्यानंतर आपण बघूयात सेक्शन 165 काय सांगतं, सर्च बाय पोलीस ऑफिसर. पोलीस ऑफिसर कशा पद्धतीने सर्च करणार, इन्व्हेस्टिगेशनचाच भाग बघतोय आपण की इन्व्हेस्टिगेशनमध्ये कशा पद्धतीनं स्टेटमेंट रेकॉर्ड केले जाणार. 161चं स्टेटमेंट बघितलं, 164चं स्टेटमेंट बघितलं. त्यानंतर आता आपण मेडिकल एक्झामिनेशन ऑफ व्हिक्टिम ऑफ रेपचं बघितलं. आता आपण बघणार आहोत पोलीस ऑफिसर हे कशा पद्धतीने सर्च करतात त्याचं काय सेक्शन आहे. सेक्शन 165 subsection 1, whenever an officer in charge of a police station or a police officer making an investigation has reasonable grounds for believing that anything necessary for the purposes of an investigation into any offense which he is authorized to investigate may be found in any place within the limits of the police station of which he is in charge or to which he is attached, and that such thing cannot in his opinion be otherwise obtained without undue delay. Such officer may, after recording in writing the grounds of his belief and specifying in such writing so far as possible the thing for which search is to be made, search or cause search to be made for such thing in any place within the limits of such station. ते आयो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर ज्या पोलीस स्टेशनला अटॅच किंवा ज्या पोलीस स्टेशनमध्ये ते इन्चार्ज आहे त्यांना जर असं वाटलं की ह्या एका विशिष्ट गुन्हा जे तपास करत आहेत त्या गुन्ह्याचा तपास करत असताना काही त्यांना वस्तू किंवा काही ज्या त्यांना जे वस्तू सापडणार आहे किंवा काही सर्च करण्यासाठी
एखादा एव्हिडन्स जमा करण्यासाठी एखाद्या ठिकाणचा सर्च त्यांना घ्यायचा आणि तो सर्च त्यांना घेणं अत्यंत आवश्यक आहे. तो एव्हिडन्स, तो पुरावा जमा करण्यासाठी आणि क्षणाचाही विलंब न करता तो सर्च घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यावेळेस ते त्याचा तसं रिझन्स रेकॉर्ड करून आणि ते ग्राउंड्स लिहून ठेवून ते त्या ठिकाणचा शोध तपास करून म्हणजे त्या जागेचा सर्च घेऊन तो एव्हिडन्स जमा करू शकता. नंबर 2 काय सांगितलं, सबसेक्शन 2, अ पोलीस ऑफिसर प्रोसिडिंग अंडर सबसेक्शन 1 शॅल इफ प्रॅक्टिकेबल कंडक्ट द सर्च इन पर्सन. जे पोलीस ऑफिसर एक सबसेक्शन 1 मध्ये जाणार आहे त्यांनी स्वतः म्हणजे इन पर्सन म्हणजे स्वतः त्यांनी इन्व्हेस्टिगेशन सर्च घ्यायला जायला पाहिजे असं ह्या सबसेक्शन 2 मध्ये सांगण्यात आलं आहे. सबसेक्शन 3 काय सांगतं, इफ ही इज अनेबल टू कंडक्ट द सर्च इन पर्सन अँड देअर इज नो अदर पर्सन कॉम्पिटंट टू मेक द सर्च प्रेझेंट ॲट द टाइम, ही मे आफ्टर recording in writing his reasons for so doing require any officer subordinate to him to make the search, and he shall deliver to such subordinate officer an order in writing specifying the place to be searched and so far as possible the thing for which search is to be made, and such subordinate officer may thereupon search for such thing in such place. जर ते स्वतः इन्व्हेस्टिगेशन करायला किंवा सर्च घ्यायला असमर्थ असतील किंवा काही कारणास्तव जाऊ शकत नसतील तर त्यावेळेस ते त्यांच्या सबऑर्डिनेट अधिकाऱ्याला पाठवू शकतात आणि त्याच्यासोबत ते ऑर्डर देऊ शकतात की कुठल्या वस्तूचा नेमका सर्च घ्यायचा आणि काय सर्च करायचं हे त्या ऑफिसरला ते सांगू शकतात, सबऑर्डिनेट ऑफिसरला. नंबर 4 काय सांगतं, द प्रोव्हिजन्स ऑफ दिस कोड ॲज टू सर्च वॉरंट्स अँड द जनरल प्रोव्हिजन्स ऑफ ॲज टू सर्च contained in section 100 shall so far as may be applied to search made under this section. ह्या सेक्शनमध्ये जो सर्च झालाय त्याला फौजदारी प्रक्रिया संहितेचा कलम 100 ही लागू राहणार आणि त्या कलम 100 नुसार याच्यामधलं सर्च हा पूर्ण करणार. सबसेक्शन 5 काय सांगतं, कॉपीज ऑफ एनी रेकॉर्ड मेड अंडर सबसेक्शन 1 or सबसेक्शन 3 shall forthwith be sent to the nearest magistrate empowered to take cognizance of the offense, and the owner or occupier of the place search shall on application be furnished free of cost with a copy of the same by the magistrate. आता जे रेकॉर्ड वरती जो सर्च केलाय आपण सबसेक्शन 1 आणि सेक्शन 3 मध्ये जो सर्च केलाय त्या सर्चच्या वेळी जे काय सापडलं त्याचा एक रिपोर्ट बनणार आणि तो रिपोर्ट हे मॅजिस्ट्रेटकडे तो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर हे मॅजिस्ट्रेटकडे फॉरवर्ड करणार आणि ज्या ऑक्युपंट आणि ज्या जागेचा मालक किंवा ज्या जागेचा कब्जेदार जे असतील त्यांना जर का त्या रिपोर्टची आवश्यकता असेल तर ते रिपोर्ट मॅजिस्ट्रेटकडे ऍप्लिकेशन करून अर्ज करून ते रिपोर्ट ते घेऊ शकतात. तो रिपोर्ट त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटणार. सेक्शन 166 काय सांगतं, व्हेन ऑफिसर इन चार्ज ऑफ अ पोलीस स्टेशन मे रिक्वायर अनादर टू इश्यू सर्च वॉरंट. सबसेक्शन 1 काय सांगते त्याचं, an officer in charge of a police station or a police officer not being below the rank of sub-inspector making an investigation may require an officer in charge of another police station whether in the same or different district to cause a search to be made in any place in any case in which the former officer might cause such search to be made within the limits of his own station. जर एका डिस्ट्रिक्ट मधल्या पोलीस ऑफिसरला दुसऱ्या डिस्ट्रिक्ट मध्ये जर जाऊन इन्व्हेस्टिगेशन सर्च जर करायचं असेल तर ते त्या पद्धतीनं त्यांना रिक्वेस्ट पाठवून तिथलची संमती म्हणजे त्या तिथलच्या ऑफिसरला रिक्वेस्ट पाठवून तिथं त्या जागेचा सर्च ते दुसऱ्या डिस्ट्रिक्ट मधल्या ऑफिसरला सर्च घ्यायला सांगू शकतात किंवा ते तिथं जाऊन त्यांची मदतीनं त्या जागेचा शोध घेऊ शकतात. नंबर 2 काय सांगतात त्याच्यामध्ये सबसेक्शन 2, such officer on being so required shall proceed according to the provisions of section 165 and shall forward the thing found if any to the officer at whose request the search was made. आणि ते ज्या दुसऱ्या डिस्ट्रिक्ट मधल्या ऑफिसरनी पहिल्या डिस्ट्रिक्ट मधल्या ऑफिसरच्या सांगण्यावरून जो सर्च घेतलाय ते 165 नुसार सर्च घेणार आणि जे काय वस्तू सापडली जे काय त्यांना त्याच्यासाठी सर्च त्यांनी घेतलाय त्या वस्तूचा त्या जागेचा त्याचा रिपोर्ट ते पहिल्या डिस्ट्रिक्ट मधल्या अधिकाऱ्यांना तो रिपोर्ट ते फॉरवर्ड करणार.
त्याच्यानंतर सबसेक्शन 3 काय सांगतं, व्हेनेवर देअर इज अ रिझन टू बिलीव्ह दॅट द डिले ऑकेजन बाय रिक्वायरिंग अन ऑफिसर इन चार्ज ऑफ अनदर पोलीस स्टेशन टू कॉज अ सर्च टू बी मेड अंडर सबसेक्शन 1 माइट result in evidence of the commission of an offense being concealed or destroyed, it shall be lawful for an officer in charge of the police station or a police officer making any investigation under this chapter to search or cause to be searched any place in the limits of another police station in accordance with the provisions of section 165 as if such place were within the limits of his own police station. समजा पहिल्या डिस्ट्रिक्टमधला पोलीस ऑफिसरला दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये जाऊन जर का सर्च करायचं असेल आणि त्यांना ह्या गोष्टीसाठी असं वाटत असेल की आपण ही जी प्रोसेस सांगितली त्या प्रोसेस करण्यामध्ये वेळ जात असेल आणि त्या वेळ जाण्यामुळे जर का तो एव्हिडन्स नष्ट होत असेल किंवा लपवल्या जात असेल तर त्यावेळेस ते पोलीस ऑफिसर पहिल्या डिस्ट्रिक्टमधले पोलीस ऑफिसर दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये जाऊन डायरेक्टली अशा पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करणार की ते स्वतःच्याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सर्च करत आहेत. 165 नुसार ते जाऊन सर्च करणार डायरेक्टली दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा जाऊन करू शकतात. जर उशीर होत असेल तो रिक्वायर्ड त्या कन्सर्न पोलीस ऑफिसरला रिपोर्ट वगैरे देण्यासाठी. सबसेक्शन 4 काय सांगतं त्याचं, एनी ऑफिसर कंडक्टिंग अ सर्च अंडर सबसेक्शन 3 शाल फोर्थविथ सेंड नोटिस ऑफ द सर्च टू द ऑफिसर इन चार्ज ऑफ द पोलीस स्टेशन विदिन द लिमिट्स ऑफ विच सच प्लेस इज सिच्युएट and shall also send with such notice a copy of the list prepared under section 100 and shall also send to the nearest magistrate empowered to take cognizance of the offence copies of the records referred to in subsection 1 and 3 of section 165. आता ज्या दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये जाऊन डायरेक्ट जे सर्च केलंय त्यावेळेस सगळं सर्च झाल्यानंतर त्याची जी लिस्ट बनणार, ते जे डॉक्युमेंट बनणार ते तिथलच्या कन्सर्न पोलीस स्टेशनच्या इन्चार्ज पोलीस स्टेशनला पाठवायचे आणि तिथलच्या नियरेस्ट मॅजिस्ट्रेटला देखील पाठवायचे. त्यानंतर अशा पद्धतीनं हे सर्चची प्रोसेस पूर्ण होणार. त्यानंतर सबसेक्शन 5 काय सांगते त्याचं, द ओनर और ऑक्युपायर ऑफ द प्लेस सर्च शाल ऑन ॲप्लिकेशन बी फर्निश फ्री ऑफ कॉस्ट विथ अ कॉपी ऑफ एनी रेकॉर्ड सेंड टू द मॅजिस्ट्रेट अंडर सबसेक्शन 4. आज जो रिपोर्ट बनवला आहे त्यानुसार तो रिपोर्टची कॉपी देखील त्या ऑक्युपायर आणि ओनरला, मालकाला आणि कब्जेदाराला ती कॉपी फ्री ऑफ कॉस्ट ऑन ॲप्लिकेशन भेटणार जर रेकॉर्ड इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर. अशा पद्धतीनं आपण आता इन्व्हेस्टिगेशनचा काही पार्ट बघितला आहे. आता आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये, हा पार्ट 1 आहे, पार्ट 2 मध्ये आपण याच्या पुढचं इन्व्हेस्टिगेशन कसं चालतं याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. ह्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि तुमचे सजेशन वगैरे काय असतील तर त्याचेही देखील या यूट्यूब चॅनलवर स्वागतच केलं जाईल. धन्यवाद.